बिहार नंतर आता मुंबईतही भाजपचं एम-वाय समीकरण पाहायला मिळत आहे। भाजपचे एम-वाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यानं मुंबईतही भाजपची आता ही रणनीती पाहायला मिळते। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजपचे मुंबईमध्ये एम-वाय समीकरण आता पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमधील महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप खास रणनीती आखणार आहे। युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी दिली जाणार आहे, तर महिला मतांसाठी भाजपची महिला विंग अधिक सक्रियपणे काम करणार आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये महिला मतदार, तरुण मतदार किती याचा आढावा घेऊन भाजप रणनीती आखणार आहे। भाजपच्या एम-वाय फॉर्म्युल्यासाठी लवकरच मुंबई युवा मोर्चा आणि भाजपच्या महिला विंगची बैठक होणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। विनायक, रुसाली, बिहारमध्ये आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये जो फॉर्म्युला बिहारमध्ये वापरला गेला तोच फॉर्म्युला आता मुंबईमध्ये वापरला जाणार आहे। एम-वाय असं समीकरण जे आहे ते भाजप आता मुंबईमध्ये जुळवणार आहे। एम-वाय म्हणजे आपण जर पाहिलं तर महिला आणि युवक यांची मतं जी आहेत ती महत्वपूर्ण मानली जात आहेत। बिहारमध्ये सुद्धा ही मतं जी आहे ती जास्त पर्सेंटेज भाजपला किंवा एनडीएला मिळालेली पाहायला मिळाली होती। तसाच फॉर्म्युला जो आहे तो मुंबईत सुद्धा आता राबवला जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युवक आणि महिला यांची मतं जी आहेत ती महत्वपूर्ण ठरणार आहेत आणि त्यामुळे युवकांची विंग जी आहे किंवा महिला आघाडी जी आहे या सगळ्यांवरती मोठी जबाबदारी जी आहे ते भाजप भविष्यात देणार आहे आणि याच्या बैठका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भाजपकडून घेतल्या जाणार आहेत। नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।